नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत काही महत्त्वाच्या व्यक्ती ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो. मग त्या सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकारण, राजकारण, चित्रकला, अभिनय अशा सगळ्याच क्षेत्रातल्या व्यक्ती. अशा व्यक्तींच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवनप्रवास आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित पंडिती व्यक्तिमत्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक, संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा 1832 ते 1846 या कालावधीत उमटवला. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोंभुर्ले या ठिकाणी झाला. जांभेकरांनी बालपणी वडिलांकडेच घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. 1825 साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ उर्फ बापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवले. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्या इतपत ज्ञान कमावले. 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतदेशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या 10 भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता. जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोध निबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनी प्रथमच वाचकांच्या हाती दिली. त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. गणित व ज्योतिष यातही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते. अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली. या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे सुरुवातीच्या अवस्थेत निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी
पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे काम या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केले. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली. बाळशास्त्री वाङ्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये निष्णात होते. गणित व ज्योतिष या शास्त्रांमध्येही त्यांचा अधिकार मोठा होता. त्यांनी मराठी भाषेत शून्य लब्धी हे पहिले पुस्तक लिहिले. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यांचं संशोधन करून त्यावर त्यांनी विद्वत्तापूर्ण लेखन केले. या संबंधीचे त्यांचे शोध निबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे हा समाज कसा व्याधीग्रस्त झाला आहे या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग होणार नाही, तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे असे त्यांना वाटू लागले. या जाणीवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता यावा हा त्यामागील उद्देश होता. या वृत्तपत्राची किंमत 1 रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषात प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या अंकात 2 स्तंभ असत. उभ्या मजकुरात 1 स्तंभ मराठीत आणि 1 इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने 8.5 वर्ष चाललं आणि जुलै 1840 त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकरांनी 1840 साली सुरू केले. दिग्दर्शनमधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, निसर्गविज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास विषयांवरील लेख व नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नवरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी 5 वर्ष काम पाहिलं. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. बाळशास्त्री जांभेकरांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्य देखील केले. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची स्थापना जांभेकरांनी केली. एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी 1845 साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्थानी भाषेचे अध्यापन करत असताना त्यांच्या प्रकाशित साहित्य कृतींमध्ये नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्य लब्धी गणित या ग्रंथांचा समावेश आहे. दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला.
यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लेखन केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज होती. तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचं स्वप्न होतं. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना केली. यातूनच पुढे स्टुडंट्स लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळशास्त्री यांची वृत्ती ही पुरोगामी विचारांची राहिलेली आहे. भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात, किमान त्यांना आळा बसावा अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी देखील त्यांनी केली. त्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला. अशा प्रकारे जांभेकरांनी जीवनवादाचा, सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तनवादाचा पाया घातला. त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. बाळशास्त्रींनी साधारणपणे 1830 ते 1846 या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले. त्यांचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत 18 मे 1846 रोजी निधन झाले. बाळशास्त्री जांभेकरांच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे दर्पण दिन अथवा वृत्तपत्र दिन म्हणून साजरा होतो. 6 जानेवारी रोजी दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. तोच 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीची माहिती ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास समजून घेण्याकरता. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक ते नियम काटेकोरपणे पाळा. आणि हो, 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे, तेव्हा अशीच भरपूर माहिती, नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.